ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 23 जून रोजी श्रीगोंदा तालुक्यामधील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विषयावरती आणि कार्यक्रमावरती त्या अनुषंगाने सर्वसाधारण चर्चा व्हावी या उद्देशानं तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा इथे आमसभा 2025 आयोजित करण्यात आली। अध्यक्षस्थानी आमदार विक्रम बबनराव पाचपुते होते, तर गटविकास अधिकारी राणीताई फराटे या सभेच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या। यावेळी बोलताना पाचपुते यांनी आपले सर्वांचे आराध्य प्रेरणास्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पहिल्या 16 ग्रामपंचायतींना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार हा 2025 पासून दिला जाणार असल्याचं जाहीर केलंय। यामध्ये मतदारसंघामधील प्रत्येक जिल्हा परिषद गटामधनं 2 ग्रामपंचायत याप्रमाणे 16 ग्रामपंचायतींची निवड होणार आहे। प्रथम क्रमांकास 55 लाख, द्वितीय क्रमांकास 25 लाख, तृतीय क्रमांकास 11 लाख, तर उर्वरित 13 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 1 लाख असे एकूण 1,04,00,000 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे, असे आमदार पाचपुते यांनी जाहीर केलंय। स्पर्धेच्या अटी आणि नियम लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत। स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना मिळालेली रक्कम खर्च करण्याचा संपूर्ण अधिकार स्थानिक सरपंच आणि ग्रामसेवक यांना असणार आहे। तरी मतदारसंघामधील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षिसं मिळवावीत असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी तहसीलदार श्रीगोंदा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगोंदा नगरपालिका तसेच सर्व विभागांचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। काम करत असणाऱ्याला कुठेतरी एक ध्येय असेल, उद्दिष्ट असेल तर काम पटकन होतं। त्यामुळे आपण अशी एक नाविन्यपूर्ण योजना त्या ठिकाणी आणतोय। खरं तर ही संकल्पना आदरणीय बबनदादांची होती। म्हणजे ज्यावेळेस ते पालकमंत्री होते त्यावेळेस विजन 2020च्या माध्यमातून ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना ही संकल्पना आणायची होती। दुर्दैवाने ते होऊ शकलं नव्हतं, पण या संकल्पनेचा वापर करून या संकल्पनेवरती अभ्यास करून आपण ही स्पर्धा आयोजित करतो। ही स्पर्धा श्रीगोंदा नगर विधानसभेपुरती मर्यादित असणार आहे आणि मुळात म्हणजे या स्पर्धेला नाव देत असताना काय नाव द्यायचं हा प्रश्न ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं रक्ताने पावन झालेली ही भूमी हा श्रीगोंदा तालुका आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने हे पारितोषिक असावं ही संकल्पना आमच्या सर्वांसमोर आली। त्यामुळे आपण छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार हा आज घोषित केलेला आहे आणि या पुरस्कारामध्ये जवळजवळ 1,04,00,000 रुपयाचे आपण पारितोषिक सगळे ठेवणार आहोत आणि ही उत्कृष्टपणे म्हणजे जी ग्रामपंचायत सर्व गुण तिला मिळतील आणि उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ती जी निवड होईल त्या ग्रामपंचायतीला 55 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असेल। या 55 लाखाचा उपयोग त्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण अनेक ग्रामपंचायतीमध्ये छोटी मोठी कामं असतात आणि ज्यावेळेस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम देत असताना हा विचार करतो किंवा असं काम झालं पाहिजे जे आम्हाला राजकीयदृष्ट्या फायद्याचं असेल। पण अनेकदा काय होतं की गावाच्या दृष्टिकोनातनं काही कामं अशी असतात की ज्याला राजकारणापेक्षा लोकांची सोय पाहणं अतिशय गरजेचं असतं। त्यामुळे ही सोय आमच्यापेक्षा जास्त ते संबंधित ग्रामस्थ पाहू शकतात, ती ग्रामपंचायतची बॉडी पाहू शकते, त्यामुळे आपण हे पारितोषिक जाहीर केलेलं आहे। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।